राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा. आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र. आवाज महाराष्ट्राचा. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसलाय. शेतकऱ्यांच्या रोषाव्यतिरिक्त मराठा आंदोलनानं महायुतीला भगदाड पाडलाय. त्यामुळे अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक दिसत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मराठा आंदोलनानं जबरी हिसका दाखवला. लोकसभेत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवण्याचं महायुतीचे मनसुबे हवेतच राहिले. महायुतीलाच मराठा आंदोलनानं मोठं भगदाड पाडलंय. मराठवाड्यातील हक्काचा मतदारसंघ पण भाजपला राखता आला नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. 5 दिवस उलटूनही त्यांनी उपचारांना नकार घंटा दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. ते आता ताकही फुंकून पित आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार आता मराठा आंदोलन कसे हाताळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसलेत. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. त्याबाबत सरकार गंभीर असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या मागण्यावर सरकार कार्यवाही करत आहे. मागच्या काळात आम्ही त्यांना केसेस परत घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यावर प्रक्रिया सुरू आहे. त्यांची जी मागणी आहे त्याबाबत देखील सरकारनं पहिलं नोटिफिकेशन जारी केलंय. त्यावर कार्यवाही सुरू असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणात सरकार सकारात्मक असल्याचं मत त्यांनी मांडलंय. मी ओबीसी नेत्यांशी चर्चा करत आहे. छगन भुजबळ यांच्याशी देखील चर्चा करून मी त्यांना समजावून सांगणार आहे. ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे त्यांना सर्टिफिकेट देता येतं. सर्वोच्च न्यायालयाने जे निकष ठरवून दिलेत त्यात बसणारच नोटिफिकेशन काढण्यात आलंय. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही या प्रश्नी मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं पाहिजे असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. आरक्षणाबाबत सरकार नेहमीच सकारात्मक राहिले असं मत त्यांनी व्यक्त केलंय. यापूर्वी आंदोलनादरम्यान आताच्या उपोषणापूर्वी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. ते काड्या करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार आता मराठा आंदोलन कसे हाताळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र. आवाज महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.